दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात। एका साईडला गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय। आलेल्या सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आपल्याला पाहायला मिळते, एका साईडला साई तर एका साईडला दीपक लहांगे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा या टीमचे दोन धुरंधर खेळाडू, तर गोलंदाजी मार्कवर अक्षय नडगे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय। जय बजरंग लाखिवली टीम एका साईडला तर एका साईडला गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा। वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहताय संलग्न या स्पर्धेच्या माध्यमातून आदिजी पाटील हे समालोचन करत असतात आणि खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं। अप्रतिम पहिलाच बॉल यॉर्कर होता, अक्षरशः बुंद्यातला बॉल खोदून काढला गेलाय। एक रन मिळेल साईच्या बॅटमधून स्मार्ट सिंगल आणि एकेरी संघाचं अकाउंट ओपन केले गेले ऑफ द मार्क पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर। माजी उपसरपंच संदीपजी घोषे या ठिकाणी उपस्थित आहेत। आज सलग तिसरा दिवस सकाळी सूर्य उगवल्यापासून तर सूर्य मावळेपर्यंत ते याच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। किरण फलते आहे, संजयजी लाथड यांना सुद्धा आपण पाहू शकाल। ऑफ साईडला हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मिस्टायमिंग स्ट्रोक दुसऱ्या धावेसाठी पलटलेत। फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील। गुड रनिंग बिटवीन द विकेट। दीपक लहांगे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, अतिशय सिंगल डबलला महत्त्व देतात दोन्ही बॅटर। संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। गणेश गायकर या ठिकाणी आहेत, जॉईंट सलग तिसरा दिवस अतिशय चांगला लेखाजोगा। ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली, फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना दीपक लहांगे डेंजर एंड कडे होते। 1 रनने जरूर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4। संत गतीने सुरुवात सुरू आहे। नवीन बॉल आणि नवीन बॉलवर दोन्ही फलंदाज जाणतायत की मोठे फटके आपल्याला अटॅक करायचं नाहीये, त्यामुळे सेन्सिबल बॅटिंग करत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा अक्षय नडगे आपल्या गोलंदाजी मार्कवर। राऊंड द विकेटने ओव्हरपिच चेंडू होता, ऑन साईडला सरळ बॅटचा उपयोग करत असताना अगदी चेंडू ह्या वेळेला आपण पाहतायत लाईनच्या आतमध्ये 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळेल। चौकार की षटकार पंच विचारपूस करतायत। एस पंच त्या ठिकाणी अजून सुद्धा विचारपूस करतायत आणि षटकार आहे। अगदी लाईनवर चेंडू ह्या वेळेला लँड झाला आणि त्यामुळे षटकार 6। चांगला फटका होता, ओव्हरपिच चेंडू होता, बॉडमॅनचा चांगला वापर केला, मनगडाचा वापर करत असताना षटकार मिळाला। इथून फुल टॉस बॉल जरूर पाहायला मिळतोय। ऑन साईडला खेळला गेलाय, फिल्डर नाहीये, फिल्डर दूर आहेत आणि सरळ चेंडू या वेळेला रोखलं गेलंय का, कारण स्वतः त्या ठिकाणी फिल्डर दर्शवतायत की यस षटकार 6 रन मिळतील। लगातार दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार। ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय साई। थँक्यू, वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले। 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आणि पहिल्या षटकातील 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला। एखादी बाईक रिफ्लेक्ट जरूर त्या ठिकाणी दर्शवतोय, साईच्या डोळ्यावर ते अगदी मात्र रिफ्लेक्शन येतंय। अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचं आयोजन कसं असावं हे या स्पर्धेने जरूर दर्शवून दिले गेले। युनिटी, स्ट्रेंथ, ऐक्य हे सामर्थ्य म्हणलं जातं आणि ते अगदी योग्य आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून साई स्पोर्ट्स उसगाव या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। अगदी नेत्रदीपक आणि पारदर्शकता कशी असावी, 51,000 आणि 1 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन
या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन। यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। आतापर्यंत 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। लगातार 2 बॉलवर 2 षटकार। साईच्या बॅटमधून अक्षय नडगेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतोय। अप्रतिम ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले गेलंय, सरळ चेंडू निघून जाईल, 1 बाउंड चौकार, डिप मिड विकेटला भेदून निघून जातोय। 4 रन चौकार, गुड शॉट बाय साई। 21 वर 0। आदिदेव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा गर्व तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आँख। वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला हा कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषकाचा थरार जे यूट्यूब चॅनलवर जोडले गेलेत प्रो प्ले स्पोर्ट्स या चॅनलवर, त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागतम आयोजकांच्या वतीने। अतिशय चांगलं आयोजन नियोजन, ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते। बेस्ट अँड बेटर असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं। श्री गणेश वर्ण्याचा पाडा वर्सेस आई गावदेवी घोटगाव अ ब टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं। या 3 षटकानंतर लगेच टॉस केला जाईल, जे काही फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण करा। निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं। याच मैदानात भरपूर मोठमोठे खेळाडू सुद्धा खेळून गेलेले आहेत ओपन क्रिकेटमध्ये, आणि त्याच मैदानात सुरू असलेला हा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळतो। आज संपूर्ण आदिवासी बांधव 48 संघांना प्राधान्य दिले गेले या स्पर्धेमध्ये, आणि जोमाने चांगल्या उमेदीने खेळत असतात। आता खूप पुढे चाललेला आहे आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे स्पर्धा होतात त्या खूप डेव्हलपमेंट झालेल्या आहेत। षटक क्रमांक 2 विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय। अप्रतिम टॅप केला जातोय, चांगला फटका आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला भेदून। 4 धावन करता मेल खणखणीत चौकार संदीप चौधरी यांच्या स्वागतासाठी। थँक्यू, वेलकम बॅक। काय फटका खेळला होता दीपक लहांगेच्या बॅटमधून, अनुभवाचा खजिना आहे आणि त्या अनुषंगाने मात्र हा फटका आपण पाहू शकतायत। रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेलाय, स्वतःला स्ट्रेच केलं, स्ट्रेच करत असताना स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला गेला आणि सरळ चेंडूला पाठवलं केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकाराकरिता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी। ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट, सिक्सर। या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर 31 वर जाऊन पोहोचली गेली। गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा टीम एक मजबूत संघ म्हणून ओळखला जातो। नो डाऊट कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये। म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही। त्याच पद्धतीने क्रिकेट आहे। शॉर्ट पूल केला जातोय, अतिशय चांगला बिटवीन द गॅप मध्ये आहे, सरळ चेंडू निघून जाईल, ढिसाळ क्षेत्ररक्षण, 4 रन चौकार। नमो नमो शंकर भोले नाम शंकर जय लोकनाथ शंभो हे शिवाय शंकर नमो नमो शंकर भोले नाम शंकर रुद्रदेव हे महेश्वर। थँक्यू। काय फटका खेळला होता, ताकद आणि नजाकत भरी शॉट आपल्याला पाहायला मिळत आहे। दीपक लांगे एक हरपन मौला खेळाडू सुपर बॅटिंग करत असताना आतापर्यंत स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। पंचांकडे दाद मागितली, पंचांनी सांगितलं ऑफ स्टंप पिचिंग आहे आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा कोणताही कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही। लेग बाईचा इशारा नाही आहे, तर बॅटने खेळलेला आहे असं दीपक लहांगे यांनी सांगितलं। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। अतिशय चांगली कलात्मक फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते। वेगवेगळे शॉट सिलेक्शन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहू शकाल।
चहू बाजूने खेळण्याची क्षमता असलेले हे प्रतिभावंत खेळाडू चांगला बॉल होता, थोडासा डोळ्याला जाऊन चेंडू आदळला, थोडीशी दुखापत झाली की काय, साईच्या डोळ्याला थोडीशी जखम, थोडंसं थंड पाणी आपण जर आईस असेल तर आईस घेऊन जावा. रुपेश पागी स्वतः त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. दरम्यान थोडीशी इंजरी, सई ओके, यस ऑल द बेस्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 36 रन. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 36 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, 36 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत जरूर साई आणि दीपक लहांगे एक उत्कृष्ट सलामीची जोडी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर साई एक फिल्डर म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जायचं, परंतु आता साईने खूप चांगली प्रगती केली आणि तो साई आता आपण पाहताय तो ओपनिंग बॅटर म्हणून. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर यावेळेला बॅटची एज, स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना पाहायला मिळतोय मिस्टर साई. डिसिप्लिन ही प्रत्येकाच्या अंगी असावं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना भारतरत्न हा पुरस्कार का मिळाला, त्याचं एकमेव कारण होतं की त्यांच्या अंगी असलेलं डिसिप्लिन, शिस्त. जेव्हा इंग्लंडमध्ये ते जायचे त्यावेळेला मात्र मानवंदना त्यांना द्यायचे प्रत्येक प्रेक्षक वर्ग. अशा प्रकारचा खेळाडू म्हणून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना ओळखलं गेलं आणि त्याचीच प्रचिती आता कुठेतरी क्रिकेटमध्ये डिसिप्लिन पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय, संघाची धावसंख्या फलकावर 36. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया एक सदाबहार गीत. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आपण पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. यानंतर होणारा सामना श्री गणेश वरण्याचा पाडा आणि आई गावदेवी घोटेगाव ब. ऑफ साईडला ऑन दी टोस खेळला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहू शकाल. फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार, गुड शॉट. चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे दरबार आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज घूमे. थँक यू, वेलकम बॅक. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार पाहायला मिळाला. दीपक लहांगेच्या बॅटमधून क्लास दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. चौघे पण ते नाही आहेत, कोणाला तरी बघायला लागेल.
स्क्वेअर ऑफ द विकेट दीपक लहांगेच्या बॅटमधून अतिशय या अगोदरचा प्रिव्हियस बॉल आपण पाहिला तर यष्टेंच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता झाली आणि त्यानंतर बॅकफुटला जात असताना खूप चांगला बॉडमॅनचा वापर करतो दीपक लहांगे. फुटवर्कचा चांगला वापर करत असताना आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट कसे करावेत याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत या ठिकाणी दर्शवलं गेलंय. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय फटका तर छान आहे परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. रुपेश पागी सॉफ्ट डिसमिसल. एक बिग विकेट फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. रुपेश पागी गॉन. एक बिग विकेट आपण पाहत आहेत. असं वाटलं होतं की स्कोर जास्तीत जास्त होताना पाहायला मिळेल रुपेश पागे आल्यानंतर परंतु सॉफ्ट डिसमिसल अतिशय चांगला झेल टिपला गेला. योगेश अतिशय चांगला झेल टिपत असताना योगेशला आपण पाहिलं. जय बजरंग घोटगाव बी या अगोदर आपण पाहिलं. अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळतो तो आई गावदेवी घोटगाव बी. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सर्कलच्या बाहेर खेळत असताना इनफिल्डच्या वरून मात्र खराब फिल्डिंग. त्याचा नतीजा 2 धावांवर. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेलच नो डाऊट अबाउट इट आणि 3 धावा सहजगत्या पडून पूर्ण केल्या जात आहेत. अक्षयच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा या टीमची जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सरासरी चांगली आहे नो डाऊट अबाउट इट. 4 षटकांचे सामने 4 षटकांमध्ये आपण 70 71 72 76 धावा पाहिलेत. चांगला बॉल होता परंतु इथे बॅटचं एलिव्हेशन परफेक्ट नव्हतं. लॉंग ऑफचा फिल्डर कोणताही यावेळेला चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच बाय शंकर. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. अजीत एंड केतन. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. लगातार इंटरव्हेल विकेट पडत असताना पाहायला मिळतात. एकाच साईडला लवकरात लवकर रुपेश पागी बाद झाले. त्यानंतर दीपक लहांगेने खूप चांगला स्टँड केला. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली होती. अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळाले. चहूबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू दीपक लहांगे बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. 44ला आतापर्यंत 3 धक्के बसले गेलेत. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. जय बजरंग लाखिवली टीमने कमबॅक केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त अवघ्या 8 धावा देत 2 विकेट्स मिळवले गोलंदाज मिस्टर समीरच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय समीर. आता इथून शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. खूप मोठं एक्सपेक्टेशन असतं या षटकामध्ये. अपेक्षांचं ओझं घेऊन अक्षरशः तुम्हाला खेळावं लागतं कारण आपल्या गावाच्या नावासाठी जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला एक वेगळंच तुम्हाला ऊर्जा संचारली जाते. हा बॉल आपण पाहिला तर आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणार नाही आहे. पंच मात्र त्या ठिकाणी दक्ष आहेत. संजय भोईर यांना आपण पाहत आहेत. मॅन फ्रॉम तिल्हेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. निलेश गायकर यांना आपण पाहतायत. लेग स्क्वेअरचे पंच आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मिस्टर अनिकेत. हा बॉल ह्या वेळेला थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन मिळेल का? यस डेफिनेटली. चिक्की सिंगल त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. लेग बाईच्या इशाराने 1 धाव येते.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 45-45. 45 या नंबरने आपल्याला भरपूर काही सॅटिस्फाईड केलं. अतिशय T20चा वर्ल्ड कप आपण पाहिला. डेव्हिड मिलरचा तो झेल सूर्यकुमार यादवने टिपला नसता तर कदाचित 2024चा T20चा वर्ल्ड कप आपल्या हातातून निसटला असता. परंतु एक महाराष्ट्र टाइम्समध्ये न्यूजपेपरमध्ये एक हेडलाईन पाहायला मिळाली, डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि सूर्या तळपला आणि त्यामुळेच की काय आपल्याकडे वर्ल्ड कप आला. हा 45च्या आकड्याने ICIC चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला जिंकून दिली. यावेळेला ऑफ साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. एक्स्ट्रा कव्हरला फेकी येईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 47 या धावसंख्येवर 47 रन. कालच्या दिवसात जरीमरी पालिवली बी टीमने मात्र अतिशय चांगला खेळ करत असताना दयानंद लोंढे आणि अतिशय अजय सातवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ अंतिम 4 मध्ये क्वालिफाय झाला आणि उद्याच्या दिवसामध्ये तर एक वेगळा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. या बॉलला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर केला नाही, लेफ्ट केलं होतं या बॉलला. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 48 मोठे फटके मारून दिले जात नाहीयेत. चांगली गोलंदाजी अनिकेतच्या द्वारे आतापर्यंत अनिकेत नडगे हा गोलंदाज पाहायला मिळतो. भन्नाट वेग आहे आणि वेगेबरोबर आता योगेश काहीतरी त्याला काळमंत्र देत असताना की या लेंथला या लाईनला तुला गोलंदाजी करायची आहे, हे दिलासे असतात. हा मोठा पाठिंबा असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हारा परंतु हिंमत कधीच हारू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. ऑफ साईडला खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. वॉट थ्रो, काय थ्रू यावेळेला पाहायला मिळतोय, परंतु कलेक्शन अचूक झाल्यानंतर निशाणा साधला होता. तिथे धावा मिळतील 3 आणि या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 51 या धावसंख्येवर. 51 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विकेट मिळाली असती, 1 रन जरूर सेव्ह झाली असती, परंतु तसं काही घडलं नाही. जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. या 3 धावांसहित संघाची धावसंख्या आई गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा या टीमची जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल मिस्टर अनिकेत नडगे. राईट आर्म ओव्हर द विकेटने कपिल आणि एका साईडला अक्षय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 51. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. यावेळेला आपण पाहू शकाल आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. यस, संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 51. 52 रनचं टार्गेट 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रतिस्पर्धी संघ जय बजरंग लाखिवली या टीमला. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या श्री गणेश वर्ण्याचा पाडा आणि आई गावदेवी घोटगाव बी. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. त्वरित या, लवकरात लवकर या. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. त्या दोन्ही संघाच्या कॅप्टनचं करूया आपण वेलकम. आई गावदेवी स्पोर्ट्स घोटगाव, साई स्पोर्ट्स
उसगाव आणि कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक. कोण बोलेल? साई स्पोर्ट्स. परंतु इथे कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक आलेला आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करून. फिल्डिंग करणार आहात, कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर हे आयोजन कसं वाटतंय? खूप सुंदर आयोजन आहे, खूप मेहनत केलेली दिसते. नक्कीच. या वर्षात आमने सामने तुम्ही कधी खेळलेले आहात या हंगामामध्ये? 2 वर्षापूर्वी खेळलो होतो. रिझल्ट काय लागला होता? आम्ही मॅच जिंकलेली. म्हणजे तुमचं पारडं जड आहे. आज संपूर्ण टीम आहे तुमची? नाही, 1-2 कमी आहेत, पण खेळू, बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. आणि असोसिएशनच्या माध्यमातून ज्या स्पर्धा आता खूप मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात, कसं वाटतं एकंदरीत या संलग्न असताना, असोसिएशनच्या संलग्न असताना कसं वाटतं? खूप मजा येते खेळायला, खूप सुंदर आयोजन असते, सगळ्या ठिकाणी मजा येते असोसिएशनमध्ये खेळायला. नक्कीच. आता टेनिस बॉल क्रिकेट ग्लॅमर आलाय, खूप पुढे चाललेला आहे. असा कोणता तुमचा खेळाडू आवडता आहे ज्याला तुम्ही लाईक करता आणि फॉलो करता? प्रथमेश ठाकरे. क्या बात आहे, प्रथमेश ठाकरे. थँक्यू व्हेरी मच. तर एका साईडला वरण्याचा पाडा टीमचे कॅप्टन आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग तुम्हाला करायची आहे, 24 बॉल तुम्हाला फेस करायचं आहे. एक मास्टर माइंड काय असेल, टोटल काय असेल माइंडमध्ये? 60+. 60+ हा संपूर्ण टीम आहे तुमची? हो. या आयोजनाचं कौतुक कसं करतील आपण? खूप छान असं आयोजन केलेलं आहे इथे, आम्हाला पण आनंद होतो आहे. आणि आज आम्ही या ग्राउंडवरती खेळणार आहेत. तुमचा आवडता कोणता खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर? भावेश पवार. क्या बात आहे. भावेश पवार, प्रथमेश ठाकरे दोन्ही भिवंडीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकताच टॉस या ठिकाणी झाला. किरणजी फलते साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आपण पाहू शकलात आई गावदेवी स्पोर्ट्स गुडगाव बी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. सहा षटकारासाठी राजेश भुयाळ साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेलं आहे. 3 षटकार, 3 चौकार आणि 3 विकेट. हॅट्रिकसाठी आपण पाहत आहे जगदीशजी धुडी साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही संघाला हे प्राइज लागले गेले. जर या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे आणि 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. या 52 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना, कारण म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागतं हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्हाला थांबायचं नाही आहे, तुम्हाला लढायचं आहे. आणि ती मात्र लढाऊ वृत्ती असणारे 2 संघ आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर नितीन बरफला आपण पाहत आहेत. भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर भारताने टीममधून एकावेक फॉर्मॅटमधून चांगलं क्रिकेट खेळलंय. 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होईल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. अक्षय नडगे आणि राहुल नडगे अशी मात्र जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. 52 धावांचा पाठलाग दोन्ही संघांना. ऑन द बेस्ट. स्पॉन्सर बाय बंटी भाई फिनो स्पोर्ट्स आपण पाहत आहेत. या संघाला जरूर चांगल्या पद्धतीने रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करत असताना चेंडूला पाठवलं थर्ड मॅनला. 4 रन, चौकार, गुड शॉट. जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. 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 वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर चौकार येत असताना इरादे पक्के स्पष्ट केलेत अक्षय नडगेने की इथे पहिल्या बॉलपासून आपल्याला अटॅक करायचा आहे. गावदेवी स्पोर्ट्स भातानेवाडा या टीमच्या गोलंदाजांवर नितीन बरफवर पहिल्याच बॉलवर दडपण आणलं गेलंय. परंतु या दबावाला न जुमानता चांगली मी गोलंदाजी करेन. आय कॅन डू इट, नेव्हर गिव्ह अप. अप्रतिम, चांगला बॉल. आणि हेच नेव्हर गिव्ह अप यासाठीच मी म्हटलं होतं की नितीन बरफ हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला इंग्लंडचे 2 वेळा पंतप्रधान होऊन गेले आणि त्यांना एकदा प्रश्न विचारला विद्यार्थ्यांनी. एका शाळेवर त्यांनी भेट दिली होती की आपलं यशाचं रहस्य 2 वर्ष सातत्याने पंतप्रधान कसे झाले, तर त्यांनी सांगितलं की नेव्हर गिव्ह अप. हे जे शब्द आहेत ना ते डिक्शनरीमधून कधीही काढू नका, म्हणजेच मी कधीही हार मानणार नाही.
या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अप्रतिम चांगला बॉल, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडू मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला यावेळेला पिच होताना पाहायला मिळतोय. म्हणजेच कलात्मक गोलंदाजी, ब्युटीज ऑन ली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत नितीन बरफ देत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टॉस झाला, सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. काय बॉलिंग केलं आतापर्यंत, आणि हा बॉल पाहता पाहता व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कोणत्याही पद्धतीने रिव्ह्यू नाही आहे. पंच मात्र या ठिकाणी दर्शवत असताना की यस व्हाईट बॉलचा इशारा आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. रुपेश पागी एक डिसिप्लिन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलं षटक पॉवर प्लेच पाहायला मिळतं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत झाले. पहिल्या बॉल वगळता आपण पाहिलं तर 2 बॉल डॉट आले. तिसरा बॉल डॉट येण्याच्या तयारीमध्ये, मात्र शेवटच्या मोमेंटला ऑब्झर्व केलं संजय भोईर यांनी की हा बॉल वाईड आहे, खूपच वाईड लाईनच्या बाहेर होता की काय, आणि त्यामुळे मात्र हा वाईड दिला. अप्रतिम ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिला, सरळ चेंडूला मात्र या वेळेला खेळून काढले. काही षटकार की चौकार, 4 रन. गुड शॉट. चांगला फटका होता. ज्या पद्धतीने रुपेश पागे अशा प्रकारचे इनसाइड आउट खेळण्यामध्ये माहिर आहेत त्याच पद्धतीने मात्र खेळला होता. पंचांकडे दाद मागितली. कोणत्याही प्रकारचं बॅट अँड बॉल मध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे. 2 चौकार आतापर्यंत आलेत. एक वाईट बॉल आपण पाहतायत. 9 धावा या फलकावर. 13च्या सरासरीने प्रति षटकामागे खेळायचं आहे. या धावा जर अचीव करायच्या असतील तर 13ची सरासरी जास्तीत जास्त मायने राखेल. चांगला बॉल, पुन्हा एकदा टॉस झाला, बाउन्स झाला, कारण ही मातीची खेळपट्टी आणि शेणाने सारवलेली ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. इथे खेळपट्टीवर कलात्मक गोलंदाजी तुम्हाला करायची आहे, आणि तेच करत असताना मिस्टर नितीन बरफला आपण पाहिलं. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 9. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 43. बॉल आणि 43 रन्स असं सामन्याचं समीकरण. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पहा, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी सुरुवात ही चांगली होते तर कधी कधी मध्यंतर हा खराब जातो, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत ही तर होतच राहील. परंतु म्हणतात ना, क्रिकेटच्या मैदानात नेहमीच बी पॉझिटिव्ह सहित तुम्हाला खेळावं लागतं. सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असावा लागतो. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं 9 रन्स. चला थोडंसं स्पीडअप करा. दीपक लहांगे गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा एक अनुभवाचा खजिना म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर वर्ष क्रिकेटला दिलेले आहेत या खेळाडूने, आणि लवकरच आता सर्वांच्या भेटीला ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहताय स्विच हिटचा फटका. चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. थर्ड मॅनला क्लिअर करणारा 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 13. या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर चौकार. 3 चौकारासाठी आपण पाहत आहे, 3 विकेट हॅट्रिकसाठी आणि 3 षटकारांसाठी जगदीशजी धोडी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ठाण मांडून खेळपट्टीचा खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळत आहेत. अक्षय आणि राहुल 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर.
अप्रतिम ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे नितीन आणि सरळ चेंडू सुटलाय आणि आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू लँड झाला. षटकार 6. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. अतिशय चांगला फटका अक्षय नडगेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा क्लीन स्विच हिट. काय फटका खेळलाय. मॅग्निफिसंट टायमिंग. वंडरफुल इनक्रेडिबल शॉट. षटकार 6. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन. मैं हूं कौन. या षटकार आणि संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. विजयासाठी 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले अक्षय नडगेने. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है आणि ते प्रॉपरली टायमिंग जबरदस्त पाहायला मिळतं अक्षय नडगेच्या बॅटमधून. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला अतिशय चांगला फटका परंतु हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा दृष्टिकोन. कृष्णा लक्ष्मण सातपुते कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळला गेला होता. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर भरपूर असे स्ट्रोक आपण पाहत आहेत. विरारकर अर्थातच अर्नाळकर मिस्टर प्रशांत घरच्या बॅटमधून अशा प्रकारचे स्ट्रोक आपण सातत्याने पाहत आहेत. परंतु हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा दृष्टिकोन थोडासा अंगलट आला. फलंदाज बाद अक्षय नडगे. बॅक टू द डगआउट. एक बार जिसने थोड़ी सी पीली बेहोश हो गए. सव्वीस रन झालेले आहेत आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता. चांगली बॅटिंग केली होती अक्षय नडगेने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता समीर पागील आपण पाहतायत. न्यू बॅटर दीपक लहांगेने अखेरकार विकेट मिळवली. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि जय बजरंग लाखिवली या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 26 रन जय बजरंग लाखिवली या टीमला विजयाकरिता. बारा बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण. दीपक लहांगेच्या गोलंदाजीवर 17 रन्स आल्या आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा देत 1 विकेट. दोन्ही गोलंदाजाने एक विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. दीपक लहांगेच्या बॅटमधून गोलंदाजीवर 1 विकेट जरूर मिळाली. 9 धावा देऊन नितीनने चांगली गोलंदाजी करत स्टार्ट चांगली दिली आणि आतापर्यंत अक्षय नडगे बाद झाल्यानंतर थोडीशी सिच्युएशन डाऊन होत असताना पाहायला मिळते. परंतु आता 12 बॉल आणि विजयासाठी 26 रन. धावा होऊ शकतील क्रिकेटच्या खेळामध्ये या सातत्याने आपण पाहिले. 6 बॉलमध्ये 29 धावा सुद्धा आपण पाहिलं तर अंडर 25 ग्रामीण धमाका या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल. डीडी स्पोर्ट्स भिनारचं मैदान भिवंडीमध्ये आणि तो सुद्धा एक महान गोलंदाजावर तो अटॅक केला गेला होता. 12 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. खूप उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. उष्णतेचं तापमान ही तीव्रता वाढत चालले त्यामुळे आपण जास्तीत जास्त सेफ्टी कसं राहता येईल
याकडे लक्ष द्या. कॅप गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. कॅप गॉगल घातल्याने तुम्हाला मात्र सेफ्टी. सव्वीस रन झालेले आहेत. 26 रन, 26 धावांचा अजून सुद्धा आव्हान. 12 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना मिस्टर कपिलला आपण पाहत आहेत. रुपेश पागे यांचे छोटे बंधू. कपिलचा पहिलाच बॉल ह्या वेळेला सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कमबॅक केले गावदेवी स्पोर्ट्स भातानेवाडा या टीमने. जय बजरंग लाखिवली टीमच्या 2 षटकांमध्ये 26 धावा. अतिशय चांगली बॅटिंग करत होता अक्षय नडगे. आणि त्यानंतर आपण पाहत आहेत की फलंदाज एका साईडला मिस्टर राहुल नडगेला आपण पाहू शकाल. 3 बॉलमध्ये 5 रन त्याच्या बॅटमधून आलेत. म्हणजे या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, नो डाऊट. अप्रतिम प्लेइंग ऑफ अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बाउन्स मिळाला. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ बॉल निघून जातोय रुपेश पागेच्या हातामध्ये. डॉट बॉल. अतिशय चांगला बॉल होता. बॅटची हलकीशी एज अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. राहुल नडगे गॉन. आपण पाहत आहेत कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 हा शानदार सोहळा. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवसात रहाटपाडा या टीमने मात्र बाजी मारत पहिल्या दिवसाचा खेळ आपण पाहिला त्यांच्या नावावर गेला. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने दिशा दिली गेले. ऐन वेळेला चेंडूने दगा दिला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल नशिबाचा चौकार. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. 4 रन. स्वर्गीय पप्पू फलते ठेवला याच स्फूर्ती चषक. स्वर्गीय पप्पू फलते ठेवला याच स्फूर्ती चषक. स्वर्गीय पप्पू फलते ठेवला याच स्फूर्ती चषक. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. जय बजरंग लाखिवली या टीमला विजयासाठी 8 बॉल आणि 22 रन. आल्या आल्या प्रसादने अतिशय चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध. पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू होता. थांबून खेळले गेले होते. वेट अँड वॉच केलं. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. एक नंतर मेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून डायरेक्ट हिट करण्याचा इरादा पाहायला मिळतोय. आणि हा ना करता करता लगोरीची थोडीफार कुठेतरी आठवण झाली. आणि इथून 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 32 धावा. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 20. 7 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मॅच बॉल आलेला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे डोंगराच्या कडाकापर्यात सुंदर मैदान. आणि या सुंदर मैदानाची उभारणी सुद्धा चांगल्या पद्धतीने केली गेले. 1 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल असं हे आयोजन पाहायला मिळतं. 34वे आयोजन आहे या वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. 7 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कडवी झुंज आणि कडवा संघर्ष. संघर्ष करावा लागतो. खेळ असो किंवा आयुष्य असो. संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. नितीन बरफ त्या झेल खाली आणि कोणती चुकी करणार नाही आहेत. हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज आणि त्यामुळे इथे विकेट मिळते मिस्टर कपिल पागेला. 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता जय बजरंग लाखिवली या टीमला.
6 बॉल आणि 20 रन सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पाहिजे कशा पद्धतीने आत्मविश्वासाने बॅटिंग करतील की आत्मविश्वासाने गोलंदाजी करतील याकडे लक्ष असणार आहे. डू ऑर डाय असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या संघाचा प्रवास इथेच थांबेल, कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. अर्थातच 1 वर्ष म्हटल्यानंतर 365 दिवस आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. या 1 वर्षाची एवढी वाट पाहावी लागणार आहे या स्पर्धेसाठी. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि ते क्रिकेट आज फक्त क्रिकेट नसून तर श्वास झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केलाय बॉलला. फिल्डर आहेत कोणती चुकी करणार नाही, त्या अगोदरच चुकी केली. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू डायव्हर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश त्यावरून तिथून फेकी करतील. दीपक लहांगेकडून झेल सुटणं म्हणजेच अगदी विश्वास पटणार नाही. रुपेश पागीचं रिॲक्शन तेच दर्शवतोय की दीपक हे काय केलं. आता जर इथून जर आपण पाहिलं तर धावा जर जास्तीत जास्त आल्या तर आपण पाहू शकाल सामना कदाचित झुकण्याची दाट शक्यता आहे. 38 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 14 एकंदरीत आपण 35 धावा झालेत. 15 रनची अजून सुद्धा 17 रनची आवश्यकता आहे. 17 रन्स टू विन, 5 बॉल्स रिमेनिंग. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पहिल्याच बॉलवर 3 धावा. टेक द कॅच अँड विन द मॅच खूप महत्वपूर्ण भूमिका असते. इथून जर षटकार किंवा चौकार आला तर या झेलचा कदाचित उल्लेख केला जाईल यात ती मात्र शंका नाही आहे. एक झेल मात्र आपण पाहिलेत. 4 रन्सवर तिशारा परेरा श्रीलंकन संघाच्या खेळाडूने वीरेंद्र सेवागचा झेल सोडला आणि 264 धावा कुठल्या गेल्या होत्या. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाहीये. सिंगल मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 2 रन्स मिळतील. आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता आहे. 52 धावांचा पाठलाग करताना थोडीफार नामुष्की उडवली गेली होती. अक्षय नडगेने आणि राहुल नडगेने चांगली स्टार्ट दिली आणि त्यानंतर आता अनिकेत आणि एका साईडला आपण पाहताय मिस्टर समीरला जे बजरंग लाखिवली टीम जाऊन पोहोचते 37 वर. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. चांगला फटका, ताकद नजाकत. माजी उपसरपंच आपण पाहत आहेत मिस्टर संदीप घोषे यांचं मुख्य मंचावर चौकार आणि स्वागत. उमेश भगत यांना आपण पाहत आहेत जे ऑपरेटर आहेत प्रो प्ले स्पोर्टच्या माध्यमातून. आदेश पाटील आमचे मुख्य समालोचक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आफ्टर लंच नंतर आणि राहुल कुंभार यांना आपण पाहत आहेत बेस्ट कॅमेरामॅन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना 2 संघांच्या दरम्यान. यानंतर होणारा सामना श्री गणेश वर्ण्याचा पाडा वर्सेस आई गावदेवी घोटगाव बी. अप्रतिम चांगला बॉल होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आता 2 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. चांगला गोलंदाज म्हणून अश्विनला आपण पाहत आहेत. एक अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट भाताने पाडा. रुपेश पागे आपला एक्सपिरियन्स काहीतरी शेअर करत असताना असा खेळाडू आहे. सर्व संघ सहकार्यांना घेऊन चालणारा खेळाडू रुपेश पागेला आपण पाहत आहेत. बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11 रन्स विजयासाठी आपण पाहू शकाल. चांगला फटका, सरळ बॅटचा उपयोग करत असताना 4 रन. अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला या 1 बॉलमध्ये 7 धावा कराव्याच लागतील. षटकार आला तर इथून आपण पाहतायत पराभूतच्या छायेमध्ये पराभवाची चव चाकण्यास भाग पाडलं जाईल. जे बजरंग लाखिवली टीमने आतापर्यंत चांगला खेळ दाखवला गेलाय. म्हणतात ना कधी कधी जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत हा खेळ केला गेलाय जे बजरंग लाखिवली टीमने. शेवटचा बॉल इथून वाईड नो बॉल आला तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील, परंतु अश्विन ती चूक करेल का की नाही याकडे लक्ष असेल या बॉलवर. 1 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने.
अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय महेशच्या हातामध्ये हा चेंडू आणि इथून कॅच ड्रॉफ्ट आणि अशा प्रकारे आपण पाहू शकाल गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा टीमने बाजी मारली. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल जय बजरंग लाखिवली टीमचं सुद्धा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आणि या हंगामासाठी तुम्हाला खूप साऱ्या क्रिकेटमय शुभेच्छा. जी बाहू न प्यारा रे तूच माझा यारा तुझ्यावर ते बार दोता